3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। ऑगस्ट हप्त्याची आणि सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1515 रुपयाप्रमाणे एकत्रित 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये एकदाच 3000 रुपये येणार नाहीत, तर आज 2 टप्प्यांमध्ये हे 3000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा करण्यात आलेला आहे आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत दुसरा टप्पा करण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता 7 वाजून गेलेले आहेत, म्हणजेच पहिला टप्पा सुरू झालेला आहे। आज 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा विस्तार होईल आणि ज्यावेळेस दुपारचे 2 वाजतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला वितरणाला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। कारण 1 ते 2 दिवस फक्त या ठिकाणी पैसे वाटप होतील, त्यानंतर हे पैसे वाटप होणार नाहीत। राज्य सरकारने तशा प्रकारची माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच लाडकी बहिणींनो, या ठिकाणी ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे आणि सप्टेंबर महिना सुद्धा भरत आलेला आहे। कारण सर्व लाडकी बहिणींना माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झालेला नव्हता। त्यामुळे लाडकी बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार नाहीत, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद झालेले नव्हते। मराठा आरक्षणावरती काही निर्णय घेण्यात येत होते, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नव्हते। परंतु आता लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, आता थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। पैसे आले 2 हप्त्याचे आले। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार होते, त्याप्रमाणे आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। आज प्रमुख 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 16 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या टोटल मिळून या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। एकंदरीत सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजेच आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, उद्या उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडकी बहिणींनो, आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडकी बहिणींनो, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत लाडकी बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल। त्यांना आव्हान आहे की ही जी योजना आहे तर बघा लाडकी बहिणींनो, आताच आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। एकंदरीत राज्यातील सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडकी बहिणींनो, आज टोटल मिळून 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच आज 16 जिल्ह्यांमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये
टोटल ऑगस्ट हप्ता विस्तांतर होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। एकंदरीत सर्व लाडके बहिणींची आज 16 जिल्ह्यांमधील भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजेच आज 16 जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख 12 बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत। आज सकाळी 7 वाजल्यापासून याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे, परंतु ज्या बहिणींना अद्याप हप्त्यांचे पैसे जमा झालेले नसतील त्या लाडके बहिणीने लवकरात लवकर एक काम करायचं आहे। जर तुम्ही हे काम लवकरात लवकर केलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु या ठिकाणी जर तुम्ही टाळाटाळ केले, याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बँकांवरती काही अर्जंट तातडीच्या सूचना सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। बँकांच्या माध्यमातून म्हणजेच बँकांवरती काही कडक नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्यातील सर्व लाडके बहिणींना अर्जंट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। बघा लाडके बहिणींना, आता आपण सर्व माहिती पाहिलेली आहे, तुमचा सुद्धा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु लाडके बहिणींनो, काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमधून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। ज्या ज्या महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, याच्यामध्ये शिलाई मशीन असेल, पिठाची गिरणी असेल, डांका मशीन असेल, मसाला व्यवसाय असेल, पापड व्यवसाय असेल, लोणचे असेल, अशा प्रकारचे जर तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचे असतील किंवा तुमच्या बाजाराच्या ठिकाणी जागा असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला असे व्यवसाय करायचे असतील तर त्या व्यवसायासाठी राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा वाटप केले जाणार आहे। तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा परत वसूल केला जाणार नाही। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना ज्या ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे, ज्या ज्या गोष्टीचा व्यवसाय करायचा असेल त्याच्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत तर त्या 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जे 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींकडून शिलाई मशीनची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी सुद्धा केली जात होते। लवकरात लवकर शिलाई मशीनचे अर्ज सुरू करा, अशा पद्धतीच्या मागण्या सुद्धा केल्या जात होत्या। त्यामुळे केंद्र सरकारने शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू केलेले आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे। त्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी पिठाची गिरणी सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर त्यासोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी मसाला व्यवसाय, पापड व्यवसाय, लोणचे व्यवसाय अशा व्यवसायांसाठी राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबतच मसाला व्यवसाय, डांका व्यवसाय अशा व्यवसायांसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या 3 गॅस वाटप केले जाणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे आतापर्यंत कोणत्याही बहिणींना आलेले नव्हते। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की आता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना, जर तुम्ही रेशनधारक लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला रेशन कार्डाच्या आधारावरती मोफत किराणा देण्यात येणार आहे। त्यासोबतच राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शेळी पालन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल। ज्या लाडक्या बहिणींना घर नसेल त्यांना घरकुल देण्यात येईल। ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी काही गोष्टी नसतील त्या गोष्टी सुद्धा देण्यात येणार आहे। एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या सर्व गोष्टींचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। आपले फक्त 50-100 रुपये वायाला जाऊ शकतात, परंतु या ठिकाणी लाखोंचा फायदा आपला सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच 2 दिवसांमध्ये 3,000 रुपये विस्तांतर होणार होते। त्याप्रमाणे आज 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। उद्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो,
आज ज्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल त्या लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। त्या लाडक्या बहिणींना आता वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पुणे शहर, मुंबई उपनगर, रायगड असेल, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा जिल्हा, त्यासोबतच वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, SBI बँक, पोस्ट बँक, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँका अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु जे उर्वरित जिल्हे आणि उर्वरित बँका राहिलेल्या आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा लाडकी बहिणींनो, राज्य सरकारकडून कालच ऑगस्ट हप्त्याचा GR काढण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आज दुपारपासून सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये विस्तांतर होतील अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। एकंदरीत आज 16 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींचे ऑगस्ट हप्त्याचे आणि सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजे सरकारी योजनांचे पैसे मागच्या 2 दिवसांपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी नमोचा हप्ता विस्तांतर झाला आणि आजपासून ऑगस्ट हप्ता विस्तांतर व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत सरकारी योजनांचे पैसे थेट बहिणींच्या खात्यामध्ये, थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, थेट ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये, थेट विधवा महिलांच्या खात्यामध्ये, निराधार महिलांच्या खात्यामध्ये, निराधार पुरुषांच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार नाहीत। त्यामुळे 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, अन्यथा तुमचा वेळ सुद्धा वायाला जाऊ शकतो। बघा लाडकी बहिणींनो, ज्या बहिणी श्रीमंत असतील, ज्या बहिणींकडे 20-20 एकर जमीन असतील, ज्या बहिणींकडे 10-10 लाखाच्या, 12-12 लाखाच्या 4 चाकी गाडी असतील, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल, ज्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा बहिणींना सुद्धा पैसे वाटप होणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये 100 आणि 109% हे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहेत। म्हणजेच खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत। तुम्हाला अगोदर काही जिल्ह्यांची नावे आणि काही बँकांची नावे वाचून सुद्धा दाखवलेले आहेत। उर्वरित जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, उर्वरित जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। म्हणजे सरासरी सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 1 वर्षांपासून हे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। 1 वर्ष सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सुरळीतपणे पैसे सुद्धा आलेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। एकंदरीत कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील अशा प्रकारची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले आहे। एकंदरीत कोणत्याही बहिणींची अन्याय होणार नाही, सर्व लाडकी बहिणींना पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। बघा लाडकी बहिणींनो, आता आपण प्रमुख जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे। आता आपण उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा बघत आहोत। म्हणजेच ज्या जिल्ह्यांची नावे अगोदर सांगितले नव्हते त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगून टाक। परंतु लाडकी बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल अशा बहिणींना पैसे वाटप होतील। त्यासोबत ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असेल त्यांनाच पैसे वाटप होतील। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे। एकंदरीत सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। अशाच बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून सुद्धा जाणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींना पैसे वाटप होतील। त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी सुद्धा
करायची नाही, परंतु लाडकी बहिणींना अजून जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत आणि उर्वरित बँका राहिलेल्या आहेत, जर तुमचा जिल्हा उर्वरित जिल्ह्यांपैकी आणि उर्वरित बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज आणि उद्यासुद्धा पैसे वाटप होतील, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून कालच 3600 कोटींचा निधी ऑगस्ट हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता, कारण 2 दिवसांपूर्वी ऑगस्ट हप्त्याचा GR काढण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे कालपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे, परंतु काल भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, त्यामुळे आज आणि उद्या परवा सुद्धा पैसे वाटप होतील। एकंदरीत सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जातच आहे। त्यासोबत लाडकी बहिणींना तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील। त्यासोबतच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये वाटप होतील। त्यासोबतच सर्व सरकारी योजनांचे पैसे वाटप होतील। एकंदरीत कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडकी बहिणींना समान पैसे वाटप करण्यात येतील, अशा प्रकारची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी करू नये, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा येणार आहेत। बघा लाडकी बहिणींना आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता तुम्हाला उर्वरित जिल्ह्यांची यादी आणि उर्वरित बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा लाडकी बहिणींना आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत बँकांची यादी सांगायचं झालं तर बँकेमध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। एकंदरीत सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडकी बहिणींना लाडकी बनवण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आलेली होती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्या लाडकी बहिणींना हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा। बघा लाडकी बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप होतील, सर्व बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे।